आलो आज मंडणगडला आणि साखरी एस टी खूप लवकर आली त्यामुळे व्हिडिओची सुरुवात करता आली नाही। आता आले आतले गाव। इथून पुढे मंडणगडपर्यंत मोठ्या प्रमाणात दरडी कोसळलेल्या आहेत। 3 दिवसापूर्वी जो जोरदार पाऊस झाला त्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून रस्त्यावरती माती आली। आव्हानवाला मंडणगडला पोहोचलोय आणि माझं काम आहे पंचायत समिती आणि कृषी विभागामध्ये। तर काय काय काम आहे ते तुम्हाला मी सांगत जाईल। तर आता आलोय पंचायत समिती या ठिकाणी। ॲक्च्युली अजून कोणी आले नसतील तरी आपण तिथे जाऊन बसूया। तर इकडे कार्यालय, इकडे पाठीमागे आहे तो शिक्षण विभागाचं कार्यालय, इकडे वरती आहे ना पाणी पुरवठ्याचं कार्यालय आहे आणि तिकडे मनरेगाचं त्या पाठीमागच्या बाजूला काही जॉब कार्ड होते त्याचे पेपर आहे ते सबमिट करायचे होते। तर जॉब कार्डसाठी आहे ना म्हणजे ज्याचं जॉब कार्ड काढायचं आहे त्याचं आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि फोटो। जर रेशन कार्ड मुंबईचं असेल तर गावचं प्रूफ म्हणून गावची घरपट्टी लागते। तर माझ्याकडे जे पेपर आले होते लोकांचे तर ते अपूर्ण आहेत। तर आता ऑनलाईन मी त्यांचं घरपट्टी मागवली, आता प्रिंट करायचं आहे त्यासाठी चाललं आहे। काय बनवत आहे? काय मिळतं? मंचुरियन 40। अच्छा मंचुरियन। बघा हे सर्व स्कूलच्या मुलांची गर्दी चालली आहे। मंडणगडला आलात तर इथं मंचुरियन नक्की खा, बघा किती गर्दी। तर आता इथून आपण चाललो आहे पुढे कृषी विभागाच्या ऑफिसमध्ये, जे की इकडे या बाजूला इकडे वरतीच एक फर्स्ट फ्लोअरला आहे, इकडे वरती आहे। तर इथून जाऊया। तर काही लोकांचं आहे ते PM किसानचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। PM किसान म्हणजेच जे सरकारकडून वर्षाला शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात। तर त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याचं पेपर सबमिट करण्यासाठी मी इथे चाललो आहे। तर त्यासाठी प्रूफ लागतं PM किसानसाठी। ऑनलाईन आपण रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे, त्याची पावती लागते, त्याचबरोबर 7/12 आपल्या नावावरती पाहिजे, त्यानंतर 8 लागतो, रेशन कार्ड पाहिजे आणि आपले फोटो, आधार कार्ड एवढे प्रूफ लागतात। तर बघा एखाद्या PM किसानचं तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सपोज तुम्ही 3 जण किंवा 4 जण भाऊ आहेत आणि तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर तुमचे जागा एकच आहे बरोबर, परंतु तुमच्याकडे 4 रेशन कार्ड जर वेगवेगळे असतील तर तुम्ही PM किसानचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि प्रत्येकाला ते त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो। तर केलं नसेल तर नक्की करा। तर आपण आता चाललो आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचं पेपर सबमिट करण्यासाठी। इकडे ऑफिस आहे ते, कसं मंडणगड इथून भारी दिसतंय। इथे समोर स्वागत हॉटेल परिसर, तिकडे एकदम मस्त सपाटी जागा आहे, तिकडे पण आता डेव्हलपमेंट होत आहे। आता आपण कृषी विभागाच्या ऑफिसमधून निघालो आहे आणि आपल्याला कृषी अधिकारी भेटले, तर आपण लवकरच त्यांच्याकडे जी लागवडीबाबत जी योजना असते तर त्याबद्दलचा एक प्रॉपर माहितीपर व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत। तर उद्या परवा आपल्याला वेळ भेटेल तसं बनवू।
तर भाजी घ्यायला आलो आहे आणि इकडे भेंडी घेतली. भेंडी 20 रुपये पाव आहे, टोमॅटो 20 रुपये आहे आणि वांगी 20 रुपये पाव. तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा तुमच्याकडे कसा किती रेट आहे ते. सुकी मच्छी. तर आपलं काम आता झालेलं आहे आणि आता चाललो आहे SD स्टँडला. आज मंडणगडला पाऊस नाही, तर नेहमी पाऊस असतो, बऱ्यापैकी पाऊस असतो. आज मात्र नाही आहे. ते काजू कसे देता? 10ला 5. हां हे काजू. ही भारगीची भाजी, भारंगीची भाजी आहे ना. किती रुपये जोडी? अच्छा. किती जोड्या आणल्या होत्या मावशी? हा संपल्या बहुतेक ना. रोज आणता काय? हा आजच आल्यात. इकडे आपल्या मंडणगडला संपत नाही लवकर. पब्लिक कमी आहे, भाजी घेत नाही. घ्यावं दादा भाजी घ्या. तर आपलं एक काम राहिलेलं आहे. एका बँकेमध्ये जायचं होतं, पुन्हा पाठीमागे येतोय, पुन्हा बँकमध्ये चाललोय का. इथे आलात ना तर वडापाव खा. इथे वडापाव चांगला मिळतो या दुकानात. ते बघा वडापावले. बोरिवली उट्टंबर गाडी आलेली 12:30लाच. कोण नाही, गाडी खाली आहे. मुंबईवरून आले. मला जायचं कुठे? मांदिवली आडे. तर अजून कॉलेज वगैरे सुटलेलं नाही, त्यामुळे गर्दी कमी आहे. पूर्ण गाडी खाली आहे. मुंबईवरून पण कोणी आलेलं नाही. आता 1 वाजता गाडी आहे ती मंडणगडमधून बोरिवली गाडी सुटलेली आहे. ॲक्च्युली 12 वाजता SD आलेली, पण इथं टायमिंग आहे ते 1च आहे, त्यामुळे 1 तास थांबून राहिली आणि आता सुटलेली आहे. गाडीला बऱ्यापैकी फुल झालेली आहे. सर्व कॉलेजची मुलं वगैरे आणि इथं पब्लिक आलेलं आहे, त्यामुळे गाड्याचा फुल झाली. तर मित्रांनो आता 2 वाजता चिंचगरला उतरलो आहे आणि चिंचगरवरून आता मी चालत चाललो आहे, कारण का आज बाईक आणलेली नाही. कारण मी डायरेक्ट शिवऱ्यातून आहे ते गाडीने गेलेलो आणि त्यामुळे इकडून येणारी गाडी येतं नाही, तर चिंचगरला उतरावं लागतं आणि मग इथून चालत. मी PM किसानबद्दल तुम्हाला सांगितले की PM किसान योजना, तर त्यामध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन असेल केंद्र सरकारकडून ते 6,000 रुपये मिळतात. महाराष्ट्र सरकारची सुद्धा तशीच एक योजना आहे आणि त्या योजनेतून सुद्धा त्याच शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळतात. तर अशा प्रकारे एकूण 12,000 रुपये त्या शेतकऱ्याला मिळतात. जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही करून घ्या. नवीन रजिस्ट्रेशन आहे ते चालू आहे. मग मी सांगितल्यात त्या गोष्टी लागणार आहेत. तर हा एक छोटासा व्हिडिओ, मंडणगडचा एक छोटासा ब्लॉग. तर पुन्हा भेटत राहू आपण असेच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा, आहे ना. चला तर बाय.